विद्यार्थी मित्रांनो, आपण पचनसंस्था यावर एक पूर्ण टॉपिक अभ्यासला आहे. त्यानंतर आपण त्याची MCQs घेतले आहेत. हा MCQचा पार्ट 2 आहे. याआधी आपण एक पार्ट 1 अपलोड केलेला आहे, तो जाऊन बघा. त्यानंतर आपण पचनसंस्था हा टॉपिकसुद्धा अभ्यासला आहे, तो सुद्धा जाऊन बघा आणि त्यानंतर हा बघा. यामध्ये आपण MCQs घेत आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 26, पित्तात कोणते एन्झाईम नसतो? तर याचं उत्तर आहे एन्झाईम नसतात, म्हणजे पित्तात कुठलंच एन्झाईम नसतं. प्रश्न क्रमांक 27, पचनासाठी आवश्यक 3 मुख्य पोषक घटक कोणते? तर याचं उत्तर आहे कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी. प्रश्न क्रमांक 28, प्रथिनांचे अंतिम पचन का बनते? तर याचं उत्तर आहे अमिनो आम्ल. प्रश्न क्रमांक 29, कार्बोहायड्रेटचे अंतिम पचन काय बनते? तर याचं उत्तर आहे ग्लुकोज. प्रश्न क्रमांक 30, चरबीचे अंतिम पचन काय बनते? तर याचं उत्तर आहे फॅटी आम्ले व ग्लिसरॉल. प्रश्न क्रमांक 31, अन्न गिळण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे सॉल्व्हिंग आणि डिल्यूशन म्हणजे डायलेटेशन. 32, अन्न पुढे ढकलण्याच्या अन्ननलिकेची हालचाल काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे पॅरिस्टायलायटिस. प्रश्न क्रमांक 33, मानवी शरीरातील सर्वात लांब अवयव कोणता? तर याचं उत्तर आहे लहान आतडे. प्रश्न क्रमांक 34, पचन प्रक्रियेस किती वेळ लागू शकतो? तर याचं उत्तर आहे साधारण 24 तास. प्रश्न क्रमांक 35, पचन संस्थेतील सहाय्यक अवयव कोणते? तर याचं उत्तर आहे यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय. प्रश्न क्रमांक 36, जठरातील एन्झाईम पेप्सिन कोणत्या पदार्थांचे पचन करते? तर याचं उत्तर आहे प्रथिने. प्रश्न क्रमांक 37, पचन संस्थेतील पाण्याचे शोषण प्रामुख्याने कुठे होते? तर याचं उत्तर आहे मोठे आतडे. प्रश्न क्रमांक 38, पित्ताशयाचे कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे पित्त साठवणे. प्रश्न क्रमांक 39, लहान आतड्यातील सूक्ष्म उंचवटे काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे व्हिली. प्रश्न क्रमांक 40, व्हिलीचे कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे पोषक द्रव्याचे शोषण वाढवणे. प्रश्न क्रमांक 41, पचन संस्थेचा भाग नसलेला अवयव कोणता? तर याचं उत्तर आहे हृदय. प्रश्न क्रमांक 42, पित्ताचा रंग कसा असतो? तर याचं उत्तर आहे हिरवट पिवळा. प्रश्न क्रमांक 43, अन्नाचे यांत्रिक पचन कोठे होते? तर याचं उत्तर आहे तोंडात. प्रश्न क्रमांक 44, अन्नाचे रासायनिक पचन कोठे होते? तर याचं उत्तर आहे जठर व लहान आतडे. प्रश्न क्रमांक 45, पचन प्रक्रियेत हार्मोन स्रवन करणारा अवयव कोणता? तर याचं उत्तर आहे स्वादुपिंड. प्रश्न क्रमांक 46, मल तयार होणे कुठे होते? म्हणजे मल तयार कुठे होतो? तर याचं उत्तर आहे मोठे आतडे. प्रश्न क्रमांक 47, मल साठवण्याचे स्थान कोणते? तर याचं उत्तर आहे रेक्टम. प्रश्न क्रमांक 48, शरीरातून मल बाहेर टाकण्याची क्रियाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे डिफेक्शन. प्रश्न क्रमांक 49, पचन संस्थेतील अन्नाचे शोषण वाढवण्यासाठी कोणती रचना असते? तर याचं उत्तर आहे व्हिली. प्रश्न क्रमांक 50, पचन संस्थेचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं उत्तर आहे अन्नाचे पचन व शोषण, ऊर्जा निर्मिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणखी पार्ट हवे असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा.